आता नेक्स्ट प्रोडक्ट म्हणजे आपल्याकडे ब्लाइंड्स, जसं की रोलर ब्लाइंड्स, व्हर्टिकल ब्लाइंड्स, रोमन ब्लाइंड्स, हनीकॉम ब्लाइंड्स, वुडन ब्लाइंड्स, तर अशा वेगवेगळे टाईप हे ब्लाइंड्समध्ये मिळणार आहेत आपल्याला. तर मी तुम्हाला डिस्प्लेनुसार आता दाखवतो. स्टार्टिंगचा जो प्रोडक्ट आहे आपला हा हनीकॉम ब्लाइंड्समध्ये. सगळ्या ब्लाइंड्स नॉर्मली फॅब्रिक बेसमध्येच म्हणजे फॅब्रिक बेसच येतो नॉर्मली. हनीकॉम ब्लाइंडमध्ये तुम्ही ही जी ऑपरेटिंग मी दिलेली आहे हा आहे टॉप डाऊन अँड बॉटम अप, TDBU सिस्टम म्हणतो आपण याला. तर हा डिस्प्लेला मी लावतो TDBU, येस, टॉप डाऊन अँड बॉटम अप. आता हा जसा वरतून ऑपरेटिंग झाला आहे, आतापर्यंत तुम्ही ब्लाइंड्स वगैरे बघितले असतील जे नॉर्मली चेन वगैरे ऑपरेट होतात किंवा कॉर्डवरती ऑपरेट होतात, पण नॉर्मली म्हणजे वरच्या साईडने खालच्या साईडला जाणारा ब्लाइंड्स तुम्ही बघितला असेल. पण हा जो ब्लाइंड आहे हा दोन्ही साईडने ऑपरेट होतो. जसं मी तुम्हाला आता बोलतो TDBU सिस्टम, टॉप डाऊन अँड बॉटम अप. कारण कसं आहे यामध्ये यूज काय असतं, आता समजा तुम्ही ऑफिसमध्ये काम करत टेबलवरती तुम्हाला वाटतं की लाईट नको आहे जास्त मला, तर तुम्ही याला वरतून पण असं ऑपरेट करू शकता. तर तुम्ही तुमचं कामही करू शकता, तुमचं काम होतं तुम्हाला लाईट नॉर्मली आतमध्ये नॅचरल लाईट पण इव्हन आपण प्रायव्हसी पण मेंटेन करू शकतो. येस, आणि आपल्याला लाईट जर हवी असेल तर ती लाईट पण आपण घेऊ शकतो. येस सर. हा आहे टॉप डाऊन बॉटम. आता ते दुसरं जे ब्लाइंडचं टाईप आहे, जसं आता एवढे दिवस कसं होतं की कर्टनमध्ये शेअर आणि मेन असे दोन टाईप वापरले जायचे. तर आता तसंच आपण एक मेकॅनिझम ब्लाइंड्समध्ये आलेलं आहे. ब्लाइंड्समध्ये कसं केलं आता आपण की एक शेअर वापरलेला आहे, असा ट्रान्सपरंट ब्लाइंड म्हणून आपण शेअर वापरला आहे. तुम्हाला दिसेल डिझाईन वगैरे. आणि आता कसं असतं की कस्टमरला सकाळी वगैरे दुपारनंतर जसं ऊन बाहेर कमी झालं तर त्यांना बाहेरचं प्रकार म्हणजे लुक पण हवा असतो, नॅचरल लुक वगैरे, तर तुम्ही ते त्यावेळेस आपण शेअर ब्लाइंड ऑपरेट करू शकतो. आणि ज्यावेळेस त्यांना वाटतं की असं ऊन वगैरे जास्त येतं तर त्यावेळेस ते हे वरती करून शेअर ब्लाइंड वरती करून ते मेनची ऑपरेटिंग करू शकतो. हा ब्लॅकआउट ब्लाइंड आहे ॲक्च्युली. हा ब्लॅकआउटमध्ये ऑपरेटिंग आहे. सो इव्हन क्लायंटला समजा एक ब्लाइंड घेतला तरी चालेल आणि हे दोन्ही एकत्र घेतलं तरी चालेल. येस, सिंगल सिंगल मध्ये पण सिंगल मध्ये पण आपण येस, फक्त हे मेकॅनिझम आपण डबल मध्ये केलं. येस. तर जसं रोलरमध्ये आता जसं बोलतो की रोलर लाईनमध्ये तुम्ही एकदा खाली घेतलं तर डायरेक्ट तुमचा उजेड वगैरे बंद होतो पूर्ण, बाहेरून जो नॅचरल लाईट येतो तो पूर्णतः बंद होतो ब्लॅकआउटमध्ये. तर आता हा जो दुसरा ऑप्शन आहे हा झेब्रा ब्लाइंड आहे. त्याच्यामध्ये कसं आहे की ब्लाइंड खाली असून पण तुम्हाला समजा थोडा लाईट हवा आहे, हे क्रॉस होतं ॲक्च्युली. असं क्रॉसिंग करून तुम्ही हे लाईट आपल्या आतमध्ये येतो म्हणजे ब्लाइंड्स म्हणून, याला आपण म्हणतो झेब्रा ब्लाइंड्स. म्हणजे हा एक जस्ट पॅटर्न आहे, याच्यामध्ये कलर्स आणि कॉम्बिनेशन वेगवेगळे भेटतील आपल्याला. बट ह्याचं जे मटेरियल आहे किंवा तो जो फॅब्रिक जो काही यूज केलाय तो सेम आहे. हो, हा त्याच्यामध्ये बदल नाही. बदलू ना सर, त्याच्यामध्ये पण बदलू शकता तुम्ही. वेगवेगळे पॅटर्न येतात, वेगवेगळी व्हरायटी पण येते, कापड पण वेगवेगळे येतात, म्हणजे मटेरियल्स पण चेंज होत राहतं सर. आणि त्याप्रमाणे रेट्स पण रेट पण वेगळे येतात त्याच्यामध्ये. म्हणजे जसं की रोलर लाईन मध्ये जसं जसं सांगितलं मी तर रोलर लाईनची कॉस्टिंग पण चालू होते नॉर्मली 75-80 रुपीज पासून पुढे. त्याच्यामध्ये ती सगळ्यात स्टार्टिंग असते ती व्हर्टिकल लाईन. त्याचा आता सध्या डिस्प्ले नाही माझ्याकडे, मी तुम्हाला त्यानंतर दाखवतो. तर व्हर्टिकल लाईनची कॉस्टिंग असते म्हणजे 60 रुपीज पासून चालू आहे त्याची व्हर्टिकल लाईनची. मॅक्सिमम पहिले ऑफिसेसला तेच वापरायचे, पण आता सध्या जसं रोलर लाईन पण कमी रेंजमध्ये येतात तर रोलर लाईन पण मॅक्सिमम यूज होतो आपला. ऑफिसेस, रेसिडेन्शियल ऑफिस असतो, कमर्शियल मध्ये यूज होतात जास्त. आणि हा वाला जो तुम्ही ब्लाइंड दाखवला हनीकॉम वाला, त्याचं रेंज कशी आहे? हनीकॉमची रेंज चालू होते सर 350 प्लस, म्हणजे 350 पासून पुढे त्याची रेंज चालू होते. आणि जर जसं सिस्टीम जशी जशी चेंज करतो तुम्ही, आता तो दाखवला मी सिंगल जर असेल तर तो 350 पासून पुढे. जर तुम्हाला TDBU म्हणजे टॉप डाऊन आणि बॉटम अप घ्यायचा असेल तर त्याची रेंज एक 50 रुपीज प्लस, 75 रुपीज प्लस अशी वेगवेगळी रेंज येते त्याच्यामध्ये. तुम्हाला आता जसं याच्यामध्ये कॉर्ड ऑपरेटिंग भेटली आहे, हनीकॉममध्ये जसं आता कॉर्ड ऑपरेटिंग दाखवली. जर काही लोकांना वाटतं की कॉर्ड ऑपरेटिंगमध्ये आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणजे मेंटेनन्सचा, तर त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये सेम आपण दोन्ही ऑपरेटिंग देऊ शकतो. दोन्ही टाईपमध्ये ऑपरेटिंग आपण त्याच्यामध्ये देऊ शकतो. चेन ऑपरेटिंग म्हणतो आपण याला. चेनमध्ये पण तुम्हाला वेगवेगळे. आपल्याकडे हा वाला ब्लाइंड आहे जो म्हणजे हा रोमन ब्लाइंड आहे. रोमन ब्लाइंड, हा रोलर नाही, हा रोमन आहे. रोमनची ऑपरेटिंग पण बघता तुम्ही वेगळी असते रोमनची ऑपरेटिंग. हा प्लेट्समध्ये होऊन जातो असं सर. आणि तो फोल्ड पण प्लेट्समध्ये? हो, फोल्ड पण होतो. आणि त्याला जेव्हा वरती जातो तर कमीत कमी 7 ते 8 फळ असा राहतो वरती असं.
हा रोमन प्लाईनची ऑफरिंग आहे. रोमन प्लाईनमध्ये पण तुम्हाला पॅटर्न आणि कलर्स वेगवेगळे भेटून जातील त्याच्यामध्ये. येस, प्राइस रेंज रोमनची पण प्राईस रेंज जर बोललो आपण तर 300 पासून पुढे. जर रोलरमध्ये म्हणजे हे रेडीमेड ब्लाइंड आहे की ज्याचे फक्त तुम्हाला शेड कलरमधून चॉईस करून द्यायचा आहे आणि तो आम्ही तुम्हाला म्हणजे देणार. त्याची रेंज 300 पासून चालू आहे. आता रोमनमध्ये पण कसं आहे की याच्यामध्ये पण रोमन येतात आणि कर्टनमध्ये पण जे फॅब्रिक तुम्ही चॉईस करता त्याचं पण आम्ही रोमन बनवून देतो. ओके, म्हणजे जे नॉर्मल कर्टन्स आहेत त्याच्यामध्ये पण तुम्ही रोमन ब्लाइंड तुम्हाला मिळून जाईल. येस, नॉर्मल कर्टन्समध्ये. तर त्याची रेंज म्हणजे रेंज तुम्ही जसं प्रोडक्ट चॉईस करता ना सर त्यानुसार मी तुम्हाला त्याची रेंज म्हणजे कस्टमरला जेव्हा आपण येतं कस्टमर आपल्याकडे तर त्यांचा एक बजेट घेऊन येतात कस्टमर की आपल्याला ही रेंज पाहिजे. तर आम्ही सहसा हे बघतो की त्यांना आपण कोणतं प्रोडक्ट वगैरे चांगल्या रेंजमध्ये देऊ शकतो. त्यानुसार आम्ही त्यांना रेंजमध्ये देतो ते प्रोडक्ट. आता हे झालं, आता जसं दाखवलं तुम्ही तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला समजा एखादा नॅचरल व्ह्यू वगैरे हवा आहे तर ते याच्यामध्ये भेटत नाही रेडीमेड ब्लाइंडमध्ये. तर आता त्याच्यामुळे आपण कस्टमाइज ब्लाइंड आता चालू केलं आहे. कस्टमाइज ब्लाइंडमध्ये म्हणजे तुम्हाला आता हा रोमनचा स्टाईल दिसेल पण ही डिझाईन आपण स्वतः प्रिंट करून घेतली आहे. ओके, आणि असं याच्यामध्ये कस्टमाइज ब्लाइंडमध्ये आपण भरपूर काही प्रिंट करू शकतो. म्हणजे आता कसं आहे की कधी असं होतं की चिल्ड्रन बेडरूममध्ये ब्लाइंड लागणार असतात. तर समजा आता मुलांच्या एजनुसार त्यांना समजा सुपर हिरोज वगैरे हवे आहेत म्हणजे जसं स्पायडरमॅन, सुपरमॅन, एखादी कस्टमाइज सीम हवी आहे तर ती कस्टमाइज सीम आपण त्याच्यावरती प्रिंट करून देण्यासाठी कस्टमाइज लाईन्स आपण वापरू शकतो. याच्यामध्ये पण तुम्ही रोमन करू शकता. फॅब्रिक ॲक्च्युली फक्त फॅब्रिकचा डिफरन्स पडतो. कोणाला जर रोमन हवं रोमनची सिस्टम हवी तर ते प्रिंट पण करू शकतो. आणि फॅब्रिक चेंज होतं. नॉर्मल जी मला सिस्टम हवी आहे ती मी करू शकतो. रोलर नाही, तुम्ही रोलर ऑपरेट करू शकता. आता त्याच्यामध्ये सेम दाखवलं. आता हा पण चेंज म्हणजे वॉल ऑपरेटिंग मध्ये आपण एक सिस्टीम जो आहे हा रोलरचा दिलेला आहे. म्हणजे दोन्ही ऑपरेटिंग ठेवलेलं ऑफिसमध्ये आपण. जसं रोलरमध्ये पण ऑपरेटिंग होईल सेम कस्टमाइज ब्लाइंड आणि रोमनमध्ये पण ऑपरेटिंग होईल. आता ब्लाइंड्समध्ये एक नवीन टाईप आहे वुडन ब्लाइंड. वुडन ब्लाइंडमध्ये तुम्हाला ऑपरेटिंग म्हणजे जसं सिस्टीम मध्ये ऑपरेटिंग मिळेल. याच्यामध्ये तुम्ही चेन सिस्टीम पण करू शकतो. येस सर, म्हणजे सिस्टीम तुम्ही फक्त कस्टमरला आम्ही दोघांचे सांगतो यूज म्हणजे नॉर्मली कसं आहे. मग कस्टमर जसं सांगतं की आम्हाला कॉर्डमध्ये पाहिजे तर आम्ही कॉर्डमध्ये अवेलेबल करून देतो. चेनमध्ये हवं असेल तर चेनमध्ये पण आहे. ड्युरेबिलिटी जी आहे ती कुठल्या सिस्टम मध्ये बेटर आहे? दोन्ही सिस्टम मध्ये दोन्ही सिस्टीम मध्ये सेम आहे सर. म्हणजे जसं ऑपरेटिंग वाईज डिपेंड आहे. ऑपरेटिंग तुमची कशी होणार आहे काय आता मुलं वगैरे असतील समजा थोडं क्रॉस ऑपरेटिंग वगैरे झालं तर ते खराब होण्याचे चान्सेस असतात. बरं. आता याच्यामध्ये पण तसंच आहे की तुम्हाला लाईट जेव्हा हवा असेल त्यावेळेस तुम्ही सरळ ठेवू शकता. लाईट तुम्हाला नको म्हणजे ब्लॅकआउट करायचं असेल तर त्यानुसार ऑपरेटिंग आपण टिल्टिंगची याच्यामध्ये सुविधा केली आहे. ब्लाइंड टिल्टिंग होतं याच्यामध्ये. जसं तुम्हाला लाईट हवं आहे तर तुम्ही टिल्ट करून ठेवा, लाईट येतो आतमध्ये. तुम्हाला ब्लॅकआउट हवं असेल तर तुम्ही फक्त टिल्टिंग करून ब्लॅकआउट करू शकता. आणि याच्यामध्ये पण थिकनेस वेगवेगळे भेटतात. वुडन ब्लाइंडमध्ये जशी 35 mm आता ही जी थिकनेस आहे ही कॅल्क्युलेशन होते. आता आपण जो लावलेला हा 50 mm चा वुडन ब्लाइंड आहे. थिकनेस जी ही आहे ती 50 mm ही डेप्थमध्ये आहे. अच्छा, डेप्थ मध्ये 50 mm. याच्यामध्ये 35 mm पण मिळेल. 35 mm. अजून कुठले वाईड रेंजेस आहेत त्याच्यामध्ये? नाही, 35 आणि 50. 35 आणि 50 चं रेंज आहे. येस सर, आपल्याकडे जे प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये 35 आणि 50 आपण अवेलेबल आहे. So 50 mm is this size of the wooden blinds which is been available. So it is available in 35 mm and 50 mm. येस सर, राईट. हा झाला वुडन ब्लाइंड. आता खूप काही लोकांचे असे प्रश्न होते की आम्हाला वुडन ब्लाइंड मध्ये पण कस्टमायझेशन हवं आहे. तर आपण त्यानुसार पण आता सध्या वुडन ब्लाइंड मध्ये पण कस्टमायझेशन आणलं आहे. तसे आता कंपनी वाईज फक्त फरक पडतो. आता हा कस्टमाइज करून घेतला आता. जसं तुम्ही बघताय की बुद्धांची इमेज आपण प्रिंट केली तशीच कोणतीही जसं म्हणजे रोलर ब्लाइंड मध्ये बोललो तुम्ही कस्टमाइज ब्लाइंड करू शकतो. कोणती इमेज XYZ आपण प्रिंट करू शकतो. तसंच आपण वुडन मध्ये पण प्रिंट करू शकतो आपण. सेम याच्यामध्ये पण तुम्हाला फक्त याच्यामध्ये एवढं की तुम्हाला 50 mm भेटणार. त्याच्यामध्ये 35 mm ची नाही. सो कस्टमायझेशन जिथे आपण करतो तिकडे 50 mm मध्येच मला त्याची थिकनेस मिळेल वुडनची. आणि एकच बॉल चेन म्हणजे चेन ऑपरेटिंग वरती तसं सगळं यूज आहे. याला टिल्टिंग साठी वेगळं येत नाही. तुम्हाला एकच चेन फक्त ऑपरेटिंग मध्ये मिळून जाईल. याला म्हणतो आपण पत्रीशी आपण. जो वरती म्हणजे ऑपरेटिंग जेव्हा जातो तो क्रॉसमध्ये जातो असं वाटतं. आणि याला डिझाईन वगैरे चालत दिलेली आहे आपण त्याला. म्हणजे जसं की आता मंदिर एरिया वगैरे आहे. मंदिर एरिया तुम्हाला टेम्पल एरियामध्ये असं वेगळं हवं तुम्हाला.
तर तुम्ही पत्रीच्या लाईनमध्ये असं ऑपरेटिंग बघू शकता. आणि ह्याच्यामध्ये पण मटेरियल्स मी चेंज करू शकतो. हो, याच्यामध्ये हा, एवढे म्हणजे- कलर्स अवेलेबल आहेत ना सर? नाही, कलर्स पण आणि हा जो फॅब्रिक आहे नाही, ते पण मी तो एकच येतो तो एकच आहे. हो, आणि त्याच्यामध्ये कलर्स आहेत फक्त. कलर्स 6 to 7 कलर्स येतात त्याच्यामध्ये, ते अवेलेबल असतात. तेच फक्त आपण घेऊ शकतो. बाकी रोलर वगैरेचं फॅब्रिक आपण याच्यामध्ये नाही यूज ओके. त्याचं फॅब्रिकच वेगळं आहे. अच्छा, हा. Yes. त्याला कुठलं ब्लाइंड म्हणतात? पत्रीशिया ब्लाइंड आहे. पत्रीसिया हो, ब्लाइंड. पत्रीशिया. त्याचं काय रेंज आहे? पत्रीशिया ब्लाइंडची रेंज तुम्हाला 280 पासून 330 पर्यंत. म्हणजे जसं की आता याच्यामध्ये पेलमेट हवं आहे, लोक कोणाला पेलमेट हवं आहे, तर त्याच्यामध्ये कंपल्सरी पेलमेट येते. फक्त त्याच्यामध्ये कसं आता हे जे फॅब्रिक पेलमेट तुम्ही बघताय, Correct. फॅब्रिक पेलमेट म्हणजे काय असतं की जे फॅब्रिक आपण यूज करतो ब्लाइंडसाठी तेच फॅब्रिक आम्ही पेलमेटमध्ये लावून देतो. ओके. तर तो झाला डेकोरेटिव्ह कॅसेट. हम्म. ऍक्च्युली एक कॅसेट असतो वरती लावलेला, हम्म. तर तो झाला डेकोरेटिव्ह कॅसेट. आणि तुम्हाला जर फॅब्रिक नको आहे तर तो प्लेन कॅसेटमध्ये पण Plain अवेलेबल cassette करून मध्ये मिळतो. available. येस. ही जी पूर्ण व्हरायटी आहे कल्टनच्या डिस्प्ले. कल्टन आता जसं ब्लाइंडची ऑपरेटिंग मी तुम्हाला दाखवली, Correct, correct. तर खूप ठिकाणी आपले ब्लाइंड्स पण म्हणजे ब्लाइंड्स पण कस्टमर घेतात. डिमांड ब्लाइंड्सला पण भरपूर आहे, तसेच डिमांड कल्टनला पण भरपूर आहे. घरामध्ये जर मला यूज करायचं असेल तर हो. कर्टन्स मॅक्झिमम येस, म्हणजे नॉर्मली घरात तुम्ही बघता तर तुम्हाला काही ठिकाणी ब्लाइंड्स दिसतील, काही ठिकाणी काही ठिकाणी curtains curtains दिसतील. पण दोन्यांची पण डिमांड नॉर्मली सेम आहे. कर्टनची जरा डिमांड जास्त आहे समजा ब्लाइंडची. येस. तर कर्टनमध्ये आता जसं की ट्रॅक वगैरे तुम्ही बघताय, करेक्ट. एम ट्रॅक आपण जसं की म्हणतो आपण याला, जसं की अमेरिकन लाईन म्हणजे अमेरिकन प्लेट लाईन म्हणतो आपण याला. तर तसा एम ट्रॅक त्याला कंपल्सरी लागतो आपल्याला ऑपरेटिंगसाठी. तुम्ही याच्या ऑपरेटिंग जर बघता, येस, तर सायलेंट ट्रॅक वापरलेला आपण इथे, की जेणेकरून ट्रॅकचा पण आवाज खूप कमी होतो सायलेंट ट्रॅकमध्ये. ही अमेरिकन प्लेटची लाईन आहे. तर याला ज्या प्लेट्स पडतात, या प्लेट्स पण नॉर्मली चांगल्या आल्या पाहिजे तरच त्याचा लुक येतो. करेक्ट. जसं की याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपमध्ये पडणं, म्हणजे जसं पन्ना येतो विड, फॅब्रिकची जी विड येते ती नॉर्मली 54 इंचेस 55 इंचेस वगैरे येते. कशाची फॅब्रिकची बीड? हा जो फॅब्रिक आपण वापरतो ना सर, अच्छा. याची एक विड असते, ओके, ओके. फिक्स असते त्याची विड. जसं की 54 इंचेस असेल, 55 इंचेस असेल, 56 इंचेस असेल, तर त्याच्यामध्ये जो हा प्लेट दिसतो तुम्हाला, तो हा फॉल येतो. तर त्याच्यानुसार काय होतं की बाबा 55 इंचेसचा पणा येतो, पण कव्हर जे होतो ना तो एरिया, तो 20 इंच किंवा 21 इंच वगैरे त्याच्यामध्ये आपण कव्हर करतो त्या ब्लाइंडमध्ये. तर हा अमेरिकन प्लेटेड ब्लाइंड आहे आपण. आता तुम्ही जसं त्याला बघताय, टी सिस्टीम बघताय तुम्ही अमेरिकन प्लेटची, त्याची शिलाई वगैरे स्टिचिंग वगैरे तसं त्या टाईपमध्ये हा रिपल, हा वेगळा टाईप आहे रिपल ब्लाइंडमध्ये. रिपल ब्लाइंड. येस, सेम फॉल म्हणजे फॉलच्या बाबतीत सेम फॉल, फक्त याची डिझाईन चेंज होते. आणि इव्हन वरती स्टिचेस जे आहे ते थोडंसं वेगळं आहे. ते वेगळं आहे याच्यामध्ये, त्यामुळे हे रिपल ब्लाइंड दिस इज अ रिपल ब्लाइंड. Yes. and this is a अमेरिकन प्लेट. American plates. Yes. Okay, fine. त्याच्यानंतर सेम लाईन मध्ये फक्त एक काय की ऑपरेटिंग मध्ये आपण काय दाखवलंय, एक मोटराइज ऑपरेटिंग पण तुम्ही करू शकता. Correct. आता जसं तुम्ही याला हँड ऑपरेटिंग करू, Hand operating करतो, बरोबर. blinds. हां, तर समजा आता कधी काय होतं, डबल हाईटला समजा एखादी विंडो असेल वगैरे, तुम्हाला समजा तिथं रेग्युलर ऑपरेटिंग जमत नाही वगैरे, किंवा हॉलमध्ये पण एखादा मोठा पडदा आहे, ऑपरेटिंग तुम्हाला रेग्युलर करता येत नाही, तुम्हाला समजा हॉलमध्ये तुम्ही बसताय आणि समजा तुम्हाला कंटिन्यू ते करायचं नाही, तर तुम्ही रिमोट ऑपरेटिंग मध्ये पण घेऊ शकता. तसं आता रिमोट ऑपरेटिंग मध्ये पण दाखवतो. हा रिमोट ऑपरेटिंग. एक प्रश्न असा होता, हां सर. आता हे रिमोट ऑपरेटिंगचं जे ब्लाइंड आहे ते माझे रेग्युलर इलेक्ट्रिक म्हणजे आपण जी कन्सल्टिंग करतो किंवा रेग्युलर जे स्विच बोर्ड्स मी लावतो त्याच्यावरती ऑपरेट होऊ शकतं का? त्यासाठी मला जो तुम्हाला एक कनेक्शन द्यावं लागेल फक्त वायरिंगचा. फक्त wiringचं connection ज्या द्यावं साईडला लागेल. तुम्हाला ऑपरेटिंग करायचं आहे हां. ना, त्या एक तर लेफ्ट हँड साईडला किंवा राईट हँड साईडला, Okay. त्या हिशोबाने त्याचं कनेक्शन तुम्हाला द्यावं लागेल. ओके, ओके. 5 एम्पर कनेक्शन दिलं तरी चालेल तुम्ही. म्हणजे नॉर्मल माझ्या इलेक्ट्रिफिकेशनच्या वरती पण लावू शकतो का? त्यासाठी मला ते इलेक्ट्रॉनिकचं पूर्ण व्यवस्थित करून घ्यावं लागेल. आय मीन नाही, त्याच्यासाठी नाही सर. ऍक्च्युली आता जो आपण आहे ना, जो ऑपरेटिंग करतो आपण, तो रिमोट ऑपरेटिंग करतोय. तर रिमोट ऑपरेटिंगसाठी तुम्हाला त्याची गरज नाही. 5 एम्परचं एक कनेक्शन द्यावं लागेल फक्त तुम्हाला तिथे कॉर्नर, कोणताही वन साईड म्हणजे लेफ्ट हँड साईडला किंवा राईट हँड साईडला. तुम्हाला जसं
सोयीस्कर पडेल म्हणजे तसं तुम्ही- ऑटोमेशनची गरज नाही ना ह्याच्यामध्ये? नाही, याच्यामध्ये म्हणजे माझ्या automation घरामध्ये पूर्ण ऑटोमेशन करायची गरज आहे का या कर्टनसाठी अशा टाईपच्या? ऍक्च्युली रिमोट ऑपरेटिंग जर करताय ना तर त्याच्यासाठी ऑटोमेशनची गरज नाहीये. नाहीये. पर्सनली जो ऑटोमेशनचा आहे तो त्याच्यासाठी नॉर्मल एक बटन दिलेला असतो अच्छा, कॉर्नरला. तो- त्यावेळेस तुम्हाला तिथे इलेक्ट्रिशियन पॉईंट द्यावा लागतो. तर हा जसं मी तुम्हाला आता मोटराईज दाखवला. आता खूप वेळा काय होतं की बजेटचा पण इश्यू असतो कस्टमरचा. खूप काही घरामध्ये जसं आता बजेटमध्ये वगैरे बसवायचं आहे तर काही ठिकाणी समजा त्यांना अमेरिकनमध्ये आता कसं असतं की ट्रॅकचे चार्जेस वगैरे, तर ट्रॅकचे चार्जेस थोडे त्याच्यामध्ये जास्त असतात. काय ट्रॅकचे चार्जेस? समजा अमेरिकनमध्ये जर चालू झालं म्हणजे हा जो ट्रॅक आहे एम ट्रॅक म्हणतो आपण याला, तर एम ट्रॅकमध्येच रेंज पडते तुम्हाला समजा 150 रुपीज रनिंग फूट. याच्या ऍक्च्युली रनिंग फूटमध्ये रेट देतो आपण डायरेक्ट 150 रुपीज 160 रुपीज, म्हणजे वेगवेगळे रेंज असतात घेण्यावरती आहे की तुम्ही कोणता ट्रॅक घेता आणि कोणत्या कंपनीचा घेता. लोकल कंपनीचा पण भेटतो याच्यामध्ये, नंतर मॅट्रिक्स कंपनीचा आहे, एक एनबीटीचा येतो, एक एनबीटी कंपनी पण आहे याच्यामध्ये. तर त्यांची रेंज थोडी जास्त आहे ना, पण क्वालिटी मॅटर करते सर कुठे ना कुठे त्याच्यामध्ये पण. Yes. आणि हा जो रेग्युलर जो ट्रॅक आहे दॅट इज सेम ट्रॅक आहे ना तो? एम ट्रॅकच आहे ना हा? हो, हा एम ट्रॅकच आहे सर. येस. हा मोटराईजला वेगळा ट्रॅक येतो ऍक्च्युली. मोटराईज लाईन जेव्हा बनवतो त्यावेळेस मोटर पण ऍक्च्युली वेगवेगळ्या क्वालिटी, म्हणजे सॉम्फी कंपनीची मोटर आहे, सॉम्पी, टोसो कंपनीची मोटर आहे, मॅट्रिक्स कंपनीची मोटर आहे, नोवा कंपनीची मोटर आहे. डोळे अशा वेगवेगळ्या टाईप म्हणजे ब्रँड वेगवेगळे भेटतात मार्केटमध्ये आपल्याला. काही आता समजा सोम्पीची मोटर आहे तर 5 इयरची वॉरंटी वगैरे. बाकी कंपन्यांना अशी 1 इयर 2 इयर 3 इयर असं वेगळे. म्हणजे तुम्ही कोणती कंपनी चॉईस करता किंवा आम्ही त्याच्यावरती पण रेट्स, त्याच्यावर पण रेट्स डिपेंड आहे. आणि त्याचं वॉरंटी म्हणजे जी वॉरंटी येते त्याची ती 1 to 5 इयरची वॉरंटी अशी वेगवेगळी येते त्याच्यामध्ये. Every detailed specification of every material or a wide range you will get to know. If there is something which is missed out in this video, you can get to know in the report which we are attaching with this video, a PDF report where you can go download it and you can get all the information regarding this material which is available in this shop. आता जसं मी तुम्हाला बोललो की एम ट्रॅक थोडं कॉस्टली आहे. समजा त्याच्यापेक्षा कमी बजेट असेल कस्टमरचं तर आपण थोडं आयलेटमध्ये, म्हणजे हा आयलेटचा ट्रॅक आहे, जसा रॉड येतो SS चा वगैरे, आणि याच्यामध्ये ऑपरेटिंग होते सेम ऑपरेटिंग आहे. हा आयलेटचा, त्याला रिंग वगैरे जसं आता मॅक्सिमम घरामध्ये तुम्ही जर बघता तर आयलेट तुम्हाला दिसेल. कर्टन्स मध्ये काय रेंजेस आहेत किंवा कर्टन मध्ये जर तुम्ही बोलला तर ऍक्च्युली कर्टन मध्ये ना एक तर फॅब्रिकची कॉस्ट ऍड होते, नंतर ट्रॅकची कॉस्ट ऍड होते, नंतर फिटिंग चार्जेस वगैरे, त्याचं सगळं वेगवेगळं मॅक्सिमम आपण. माझं म्हणणं काय की कर्टन्स मध्ये फॅब्रिक्स मध्ये किती डिफरंट टायपोलॉजीज आहेत आणि त्यांचे काय वाईड रेंजेस? फॅब्रिक मध्ये जर म्हणताल तुम्ही तर 200 रुपीज पासून मीटर मध्ये चालू आहे, 160 रुपीज पासून पण चालू आहे माझ्याकडे. 160 रुपीज पर मीटर. पर मीटर. ओके. तिथून पर रनिंग मीटर और पर स्क्वेअर? नाही, रनिंग मीटर. पर रनिंग मीटर का? रनिंग मीटर. तर मीटर मध्येच येतं, कर्टनच्या ऍक्च्युअली नॉर्मली मीटर मध्येच प्राइसेस येतात. तर 160 रुपीज पर मीटर पासून पुढे, म्हणजे तुम्ही घेताल तशी रेंज आहे त्याच्यामध्ये. पुढे वाईट रेंज आहे ऍक्च्युली माझ्याकडे, जसं 2000 रुपीज 3000 रुपीज, म्हणजे 8000 10,000 पर्यंत पण रेंज आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे सर. हायलाइटचा झाला. आता जसं तुम्हाला थोड्या पहिले मी ब्लाइंड्स मध्ये रोमन ब्लाइंड दाखवलं होता बरोबर, पण तो रेडीमेड दाखवला होता. आता याच्यामध्ये काय करू शकतो आपण, एखादं म्हणजे कर्टन मध्ये पण माझ्याकडे कसं आहे की काही कर्टन असे जे कस्टमाइज बनवू शकतो आपण. कस्टमाइजिंग की कोणती एखादी थीम, जसं मी तुम्हाला बोललो होतो चिल्ड्रन बेडरूम साठी एखादी थीम हवी असेल, सुपर हिरोची वगैरे, नेचर थीम हवी असेल, एखादी अर्बन थीम हवी असेल, तर ती थीम आपण घेऊन असे रोमन फॅब्रिक जे येतात ना, फॅब्रिक मध्ये प्रिंट करून मी तुम्हाला रोमन ब्लाइंड मध्ये बघतो. हा रोमन ब्लाइंडचा एक टाईप आहे. हा रोमन ब्लाइंडचा एक टाईप आहे त्याच्यामध्ये. म्हणजे याच्यामध्ये पण तसंच आहे सर की जे फॅब्रिक तुम्ही घेता, तुम्ही फक्त फॅब्रिक सिलेक्शन करायचं आहे, टाईप सांगायचं तुम्हाला, त्या टाईपनुसार ते बनवून जाईल. कोणत्याही फॅब्रिक मध्ये रोमन ब्लाइंड बनवता येईल आपल्याला.